तर गर्दी अनियंत्रित झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात येतोय। मतमोजणी दरम्यान पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी निर्माण झाली आणि ही गर्दी आटोक्यात आणण्याचं आव्हान मोठं पोलिसांसमोर होतं। त्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला। केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ झाला होता, त्यामुळे पोलिसांना काही सौम्य लाठीचार्ज करावा लागला। कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्यानं पोलिसांवरती ही वेळ आली। रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणी केंद्राबाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गर्दी अनियंत्रित झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज केला जातोय। कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्यानं पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलंय। मतमोजणी दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कविता, सध्या तिथली परिस्थिती कशी आहे आणि पोलिसांसमोर काय आव्हाने अजूनही? नक्कीच सिद्धेश, आज मतमोजणी आहे। पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आपल्याला पाहायला भेटलेत। एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे आहे तो मोठा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे। पनवेलच्या 3 पंचायत समित्यांमध्ये भाजपचा विजय झालेला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आणि गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांकडून जे आहे या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच पोलिसांनी अगोदर देखील या भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या, परंतु कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नसल्यामुळे पोलिसांना हा सौम्य लाठीचार्ज करावा लागला असल्याची प्रतिक्रिया आणि माहिती जी आहे ती समोर येते सिद्धेश। पण कविता, एकंदरीतच ही गर्दी जर अनियंत्रित होत असेल तर तिथल्या कार्यकर्त्यांना सरसकट मतमोजणी केंद्रावरती येण्यास मज्जाव नाही करता आला? नक्कीच सिद्धेश, बघायला गेलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शनिवारी संपन्न झाल्या आणि आज जे आहे ते निकाल जाहीर होणार आहे आणि भाजप कार्यकर्ते जे आहेत यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा जो आहे तो फडकवायचा आणि त्यासाठी या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला भेटतोय। कार्यकर्त्यांनी याआधी देखील आवाहन करण्यात आलं होतं की गर्दी करू नका, तुम्ही जनसंपर्क कार्यालय असतील या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर थांबा। तरी देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जी आहे ती या मतदान निकाल केंद्राबाहेर जे आहे ते केलेली आपल्याला पाहायला भेटली आणि त्यामुळेच पोलिसांना कठोर पावले जी आहे ते आता उचलावी लागतात आपल्याला पाहायला भेटतात सिद्धेश। नक्कीच, धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले, गोंधळ निर्माण झाला। कार्यकर्त्यांना आटोक्यात आणणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, त्यामुळे काहीसा सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला। कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।